आता या स्पर्धांसाठी अप्लाय कसं करायचं? त्यासाठी काही फी वगैरे असते का? प्रोसेसिंग म्हणजे जे काही फी एंट्री फी वगैरे असते का? आणि जिंकल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? ह्या ज्या स्पर्धा असतात त्यांना तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकतात. एव्हरी 6 मंथ नंतर ह्या कॉम्पिटिशनचे निघतात, फाईल्स निघतात. सो तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकतात. आणि भेटतं काय हे विचारत असतात. तर खरं सांगायचं तर काही नाही भेटत. फीज असते नो डाउट. सगळे जेवढे पण तुम्ही कॉम्पिटिशन करता त्याच्यामध्ये तुमची ग्रूमिंग फीज वगैरे इन्क्लूड करून फीज घेतली जाते. बोलायला असं बोलतात की फीज नसते, बट असं काही नाहीये. बघायला गेलं तर नॅशनल कॉम्पिटिशनमध्येच माझे 1,00,000 2,00,000 असे फीजमध्ये जातात. अरे बापरे! आणि टू बी ऑनेस्ट एक मिडल क्लास फॅमिलीसाठी हे अफोर्डेबल नसतं. असतं. सो ते थोडं माइंडमध्ये घेऊनच जावं लागतं. आत्तापर्यंत हे कोणी रिव्हील नव्हतं केलं मे बी. हो. आत्तापर्यंत कोणी नाही केलंय. बट मी त्या केसमधून गेली आहे, मी त्या सिच्युएशनमधून गेली आहे. सो मी एक मिडल क्लास फॅमिलीमधली मुलगी आहे. तर मी सांगू शकते की हां, तुम्हाला त्या तयारीने पुढे जायचं आहे. बरोबर. बिकॉज एक टाईम असा येतो ना, तुमची तयारी खूप चांगली झालेली असते. बट फक्त ह्याच्यामुळे बसावं लागतं घरी. बरोबर. आणि टायटल मिळतो आणि काय मिळतं? कॅश प्राइज मिळते की ॲक्च्युली कॅश प्राइज जी असते ती अनाउन्स करतात, बट ती भेटत नाही. ॲक्च्युअलमध्ये नाही भेटत. ती कॅश प्राइज फक्त अनाउन्स होते, बट ती भेटत नाही आपल्यापर्यंत. ती लाईक ते लोक अनाउन्स करतात असं की ती जाईल चॅरिटीला ऑर इज कुठेतरी दुसरीकडे, बट ते आपल्यापर्यंत पोहोचत नसतं. अच्छा. कारण मी ॲक्टिंग करतो. मी एकदा मॉडेलिंगसाठी ट्राय केलेलं. तर तिथे मला त्यांनी सांगितलं, की तुला एंट्री फी पे करावी लागेल. ते मला थोडंसं हे झालं, की मी काम करतोय ना, ॲक्टिंगमध्ये तर असं नसतं, की Right. आम्हाला फी पे करायची, आम्हाला उलट पैसे मिळतात त्या कामाचे. तर ते थोडंसं ऑड वाटलं म्हणून मी एक्झॅक्टली असं खूप वेळा होतं. म्हणजे लाईक काय होतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही बरेच आता मुंबईमध्ये अशी लोक आहेत जे ठगायला बसलेत. ते मॉडेलिंगच्या नावाने मॉडेलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काम देऊ ह्या नावाने ते तुमच्याकडनंच पैसे घेतात. म्हणजे ते बोलतात आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट स्पेशली त्यांचं हे एक टॅगलाईन बोलू शकतो आपण. ते बोलतील की आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही आमचा 1 इयरचा कॉन्ट्रॅक्ट साईन करा. ह्याची फीज 8,000 9,000 डिपेंड्स ऑन इट. काही पण फीज आहे. तर तुम्ही एवढी फीज भरा, पुढे आम्ही तुम्हाला मोठे मोठे ब्रँडचे कामं देऊ. बट तिथेच हे समजायचं की असं काहीच नसतं. जर तुम्ही एक मॉडेल आहात, तुम्ही एक वर्क करतात आहे, तर त्याचं तुम्हाला पे नाही करायचंय. ते तुम्हाला करणार आहेत ते. हां, एक्झॅक्टली. हे इथे खूप जण आणि ज्यांना माहीत नाहीये इंडस्ट्रीमधलं, तर बरोबर. इथे खूप जण चुकतात.